हे ऑफिशियल इन्कम टॅक्सचं सर्वे आहे की जो काही व्यवहार हा वैद्यकीय महाविद्यालयातून होत असतो त्याच्यावर आपण TDS जो असतो कट डिडक्ट करतो की नाही. त्यांनी हा सकाळपासून सर्वे केलेला आहे व आपण प्रत्येक गोष्टीचा सॅलरी असेल किंवा जे काही परचेसची बिलं असेल याचे TDS आपण कापलेला आहे. फक्त विषय आहे की जो चिंचोली संदर्भामध्ये तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे HSCC हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे DMRमध्ये MOU झालेला आहे. तर त्याची जी लायबिलिटी TDS हे TDS त्यांच्याकडे आहे. हा TDS आता म्हणजे HSCC किंवा आम्ही हा भरणार हे रुटीन टाईप हा सर्वे आहे. आतापर्यंत कुठली त्रुटी आढळून आलेली कसल्याही प्रकारची त्रुटी आढळून आलेली नाही. आपण पूर्णपणे TDS पूर्णपणे भरलेला कोणत्याही प्रकारचा आणि कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा फक्त हा TDS संदर्भामध्ये आहे आणि TDS आपण पूर्णपणे डिडक्ट केलेला आहे. सर ही नियमित तपासणी ही नियमित आहे सर्वे आहे त्यांचा हा आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मेडिकल आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी सरांकडे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचा चार्ज आहे. त्यांचीसुद्धा फाईल त्यांनी इथंच मागून घेतला व इथंच त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी. किती TDS आतापर्यंत भरला गेला आहे आपलं सगळं? नाही तो म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमधून भरपूर TDS आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपला TDS योग्य पद्धतीनं कट झालेला आहे. सर पथकामध्ये नेमकं कोण कोण आहे त्यांचे जॉईंट कमिशनर ॲडिशनल कमिशनर जे रुटीन त्यांचं जे पथक असतं जसा इन्कम टॅक्सचा एक सर्वे असतो त्या पथकामध्ये त्यांची टीम असते. वर त्यांच्या एक सपोर्टिंग सारखी दुसऱ्या ठिकाणून आले असते त्यामुळे पोलीसची एक टीम असते. कुठल्या याच्यात तपासणी केली त्यांनी की सगळ्याच विभागात तपासणी सगळ्याच विभागामध्ये तपासणी केली त्यांनी संपूर्ण विभागाची तपासणी केली. त्यांचा कन्सर्न होता की तुम्ही जे पेमेंट करता त्याचं TDS कट करता की नाही. तो आपण त्यांचा कन्सर्न सकाळपासून 100% पूर्ण कॉपरेट करून आपण त्यांना प्रत्येक एक ना एक डॉक्युमेंट दाखवलेलं आहे. नाही हे कुठल्याही तक्रारीवरून नाही आहे. हा त्यांचा माझ्या मते जे त्या बघतात आपण कॉलेजचं जे TDS असतं किती पेमेंट जातं काय होतं कारण की आपलं मेडिकल कॉलेजचंही काम सुरू आहे ना त्यामुळे तिथलं पेमेंट जे आहे शासनातर्फे तिथे जमा होतं त्यामुळे त्यांनी एक रुटीन हा सर्वे घेतलेला आहे. चिंचोलीचा काही संबंध जोडतोय काय? हा चिंचोली संदर्भामध्येच आहे. चिंचोली संदर्भ आणि कॉलेज संदर्भ दोन्हीही कारण की पेमेंट आपलं तिथं पोहोचतं ना त्यामुळे ते ह्याच्यावर रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळे चिंचोलीचा जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे हां त्या संदर्भातील काही इश्यूज होतील त्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या इरेग्युलरिटीसाठी हे पथक आलेलं नाही आहे. हे पथक आलेलं आहे की जो शासन पैसा देतं त्याच्यातलं TDS भरल्या गेलेला आहे किंवा नाही. आणि जो ह्याची जी कंपनी आहे चिंचोलीची ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग HSCC कंपनी आहे त्यांच्यामार्फतच टेंडर अवॉर्ड झालेला आहे. सर ही तपासणी अजून काही वेळ चालणार आहे की कसं? अजून अर्धा एक तास ही तपासणी चाललेलं असं वाटतं. थेट पेमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या हिच्यात गेल्यामुळे हे पथक नाही मुळीच नाही. थेट पेमेंट हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही पेमेंट शासन जे पेमेंट करतं आहे हे शासन HSCCला पेमेंट करतं आहे. कॉन्ट्रॅक्टरचा आणि आमचा कसल्याही प्रकारचा काडी मात्र सुद्धा संबंध नाही. HSCCचा जे काही बिलं आहेत ती बिलं दुसऱ्याच्या नावावर निघतायत असं इम्पॉसिबल आहे. अशी चर्चा आहे. चर्चा असू शकते काय. HSCC म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच अंडरटेकिंगची कंपनी आहे त्यामुळं जो काही पैसा स्टेट गव्हर्नमेंट पाठवतं ते HSCCला विदिन 1 or 2 डेजमध्ये आपण हँडओव्हर होतं कारण की ती पण जसं PWD आहे इनडायरेक्टली ती गव्हर्नमेंट अंडरटेकिंग फक्त ती अंडरटेकिंग कंपनी आहे आणि PWD कंप्लीट शासनच आहे. सर पर्टिक्युलर आपण चिंचोलीचा जर विषय करतोय तर त्या संदर्भात काही तक्रार होती का किंवा त्यांची मुळीच कसल्याही प्रकारची तक्रार त्यांनी म्हणजे हे केलेलं नाही आहे किंवा दाखवलेलं नाही किंवा काही नाही. ठीक आहे सर ही HSCC कंपनी ज्या इलाजे पेमेंट केलेलं आहे तिचा TDS कट झाला नाही म्हणूनच ते खात्री करण्यासाठी नाही ह्या ज्या TDS कट झालेल्याचा विषय नाही आहे. TDS हा जो म्हणजे कापला गेलेला आहे हा HSCC भरते. HSCCनं आपल्याला तसं पत्र पण दिलेलं आहे. HSCC भरते TDS. आपण इतर जे सगळे पेमेंट जे करतो हे आपण जे पेमेंट करतो त्याचं आपण TDS पूर्ण आपण कापतो आणि ह्याचं जे आहे HSCC कापणार. परंतु HSCCला देताना ते कट झालेलं नाही HSCC ते त्यांची जी प्रोसिजर आहे त्यांच्याकडनं जो लिगल TDS आहे काही प्रमाणात जर आत्ताही पेमेंट झालं तर ते TDS राहिलं असेल तर ते HSCC पूर्ण भरणार आहे. म्हणजे ते डायरेक्ट तिकडे जमा करतील. आपण कट करतो आपण आता नंतरची जी आहे ह्याच्यामध्ये आपण जर डायरेक्ट कट करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचं आपण जसं मार्गदर्शन घेऊया तर आपण कट करून देऊ शकतो. काही अडचण नाही. यांचा तेच आहे की तुम्ही तिकडे देताना पण पेमेंट ते कट करायला पाहिजे. नाही आता ह्याच्यामध्ये जे आहे ना करार जो आहे हा शासनामध्ये म्हणजे मेडिकल कॉलेजचा पेक्षा ह्याच्यामध्ये DMAR आणि HSCCमध्ये करार झालेला आहे आणि हा एकट्याचा नाही आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही
सध्या HSCC मार्फत म्हणा किंवा जे गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीमार्फत जे काही कॉन्ट्रॅक्ट होत आहेत ते डायरेक्ट त्यांच्या मार्फत होतं, म्हणजे त्यांच्या थ्रूच होतात. त्याने खूप मोठे मोठे काम आहेत. कुठल्या विषयाच्या पेमेंटचा TDS सांगा. बांधकामाचा विषय आहे. बांधकाम चिंचोली मेडिकल हबचं का? चिंचोली मेडिकल हब, त्याच्यामध्ये मग मेडिकल, डेंटल, पुन्हा होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकसाठी सरनं पण त्या बाबतीत पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे. तुम्ही म्हणतात बांधकामाचा TDS आहे, प्रत्यक्ष त्यांनी केस पेपरच्या तिथले तपासण्या केल्या. मग त्यांनी इथं सर्वे घेतल्यानंतर आपल्याकडनं सुद्धा जे काही पेमेंट जातात, आपल्याकडनं जे पेमेंट जाते ॲज अ मेडिकल कॉलेजमधून मी पेमेंट करतो, सॅलरी करतो, त्याचं TDS कट होते की नाही, किंवा जे काही माझ्याकडनं जिथं ज्या इथल्या लेवलला जर परचेस होत असेल तर त्याचं TDS कट करतो की नाही हे बघितलं. त्याच्यामध्ये 100% कसल्याही प्रकारचा आम्ही TDS कोणाचंच ठेवलेलं नाही. TDS आम्ही काटूनच पेमेंट करतो पुढची. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.